नमस्कार, मी सुवर्णा बोडस. चर्चा तिच्या आरोग्याची या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण सर्व वयोगटातील स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्यांविषयी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणा सर्वांना एक प्रेमळ विनंती राहील की आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मैत्रिणींनो, मातृत्व स्त्रीला मिळालेला हा निसर्गदत्त अधिकार. तसं बघायला गेलं तर सृष्टीतील स्त्री बीज धारण करणाऱ्या सर्वांनाच हा अधिकार असतो आणि यातून मिळणारा नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो. पण काही काही वेळेला काय होतं की ह्या मातृत्वासाठी आवश्यक असणारी गर्भधारणा राहण्यास किंवा गर्भ राहण्यास काही काही जणींना अडचणी येतात, समस्या असतात. त्याची कारणं अनेक आहेत, प्रत्येकीची कारणं वेगळी आहेत. पण वैद्यकशास्त्रामध्ये यावर खूप मोठं संशोधन झालं आहे आणि त्यामुळेच अनेक अपत्यहीन स्त्रियांना हा सृजनात्मक आनंद मिळू लागलाय, मिळत आहे आणि मिळणार पण आहे. हे तंत्रज्ञान आपण जाणतोच, ते म्हणजे IVF आणि इतर रिप्रोडक्टिव्ह तंत्रज्ञान. आजच्या या चर्चेमध्ये आपण या विषयावर बोलणार आहोत. मैत्रिणींनो, 25 जुलै हा जागतिक IVF दिवस म्हणून ओळखला जातो आणि त्या दिवसाचं औचित्य साधून आजची ही चर्चा होणार आहे. 1978 साली जगात सर्वात पहिलं टेस्ट ट्यूब बेबी लुईस ब्राऊन जन्माला आलं आणि त्याच वर्षी भारतामध्ये कोलकाता शहरात डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या प्रयत्नातून IVF तंत्रज्ञानाने कनुप्रिया अग्रवाल हिचा जन्म झाला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी, तेव्हापासून आजपर्यंत जगभरात ह्या IVF तंत्रज्ञानाने 1 कोटीहून अधिक बाळांचा जन्म झालाय. आश्चर्यकारक अशीच ही गोष्ट आहे. पण तरीही अजूनही या IVF तंत्रज्ञानाबद्दल समाजामध्ये खूप गैरसमज आहेत, चुकीच्या समजुती आहेत. या सर्व चुकीच्या समजुतीतलं तथ्य काय आहे हे आजच्या चर्चेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या इथे आज आलेले आहेत पुण्याच्या सिंहगड रोडवरच्या सिटी फर्टिलिटी सेंटरचे सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ, IVF आणि लॅप्रोस्कोपिक तज्ज्ञ, तसंच 15 वर्षांचा ज्यांना या क्षेत्रातला अनुभव आहे असे डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे सर. हाय डॉक्टर, नमस्कार. नमस्कार. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आपण आता ही चर्चा सुरू करूया. त्यासाठी मी पहिला प्रश्न आपल्याला असा विचारते की ह्या IVF तंत्रज्ञानातून जी बाळं जन्माला येतात, तर अशी एक गैरसमजूत आहे की त्या बाळांचा IQ कमी असतो. आणखीन दुसरं असं की काही विकलांग जन्माला येतात, तर हे खरं आहे का? ओके, असं म्हटलं जातं की आता आजकाल काय झालंय की इन्फॉर्मेशन इज अवेलेबल ॲट द टिप ऑफ युअर फिंगर. अगदी सहज तुम्हाला ऍक्सेस मिळतो. मग कुठेतरी लोक गुगल करतात, कुठेतरी ChatGPT वर शोधतात की IVF मुळे बाळांमध्ये दोष येतात का वगैरे वगैरे, आणि ते सांगतं की देर इज अ इंक्रीज इन रिस्क ऑफ इंक्रीज इन 30% रिस्क ऑफ इंक्रीज इन द रिस्क. आता ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे की मुळात 3% बाळांमध्ये एरवी पण नॅचरल कन्सेप्शन मध्ये पण दोष येतात. बरोबर. निसर्ग व्हेरिएशन करून प्रयत्न करत असतो. जे चांगले व्हेरिएशन येतील ते बाळ जास्त सुदृढ होतात आणि खराब व्हेरिएशन मध्ये बाळ जे असतात त्यांच्यामध्ये दोष निर्माण होतात, ते निसर्ग रिजेक्ट करतो. सो IVF मध्ये ह्याचं जे प्रमाण आहे ते 30% ने जास्त, म्हणजे किती होतं, 3% तर 4 ते 5% होतं. बरोबर. आणि 95% बाळ हे नॉर्मलच असतात, नॉर्मल होतात. आता यात आणखी एक असा रिसर्च आहे की IVF का करायला लागतं आपल्याला. काहीतरी प्रॉब्लेम्स असतात त्या स्त्रीमध्ये किंवा पुरुषामध्ये, म्हणून IVF करायला लागतं. आणि अशा शारीरिक आजार असलेल्या, कुणाला डायबिटीस आहे, मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, PCOD आहे, त्यांच्यामध्ये तसाही बाळांमध्ये दोष होण्याचा चान्स जर तुम्ही पाहिला, नॅचरल कन्सेप्शन झालं तरीही तो 4 ते 5%च आहे. म्हणजे तुम्ही जर असा कंपॅरिझन केली 3 ग्रुपची
की नॅचरली कन्सिव्ड पण त्यांना IVFचा म्हणजे त्यांना कुठलाही फर्टिलिटीचा इश्यू नाहीये. नॅचरली कन्सिव्ह पण त्यांना बऱ्याच प्रोलॉंग इन्फर्टिलिटी होती, पण प्रेग्नन्सी राहिली नॅचरली. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये IVF करून प्रेग्नन्सी राहिली. सो पहिल्या याच्यामध्ये 3% जर म्हटलो आपण तर ह्या दोन्हींमध्येही 4 ते 5% आहे. सो प्रेग्नन्सी राहत नाही म्हटलं की बाळामध्ये दोष होण्याची शक्यता वाढते. ती IVF मुळे नाही, टेस्ट ट्यूब बेबीमुळे नाही किंवा इक्सीमुळे नाही, ती वाढते ती आपल्या शरीरात असलेले जे काही आधीच आजार आहेत त्याच्यामुळे वाढते. आणि ती वाढते म्हणजे किती वाढते? 3%ची 4-5% होते. म्हणजे बहुतांश बाळ जी आहेत ती नॉर्मलच असतात. 95% बाळ नॉर्मल असणार आहेत. आणि सुदैवाने आज सोनोग्राफी अतिशय सुंदर स्टेजवर पोहोचलेली आहे. खूप ऍडव्हान्समेंट त्यात आहे. त्यामुळे अगोदरच त्याच्यामध्ये स्क्रीनिंगच्या खूप छान प्रोटोकॉल्स तयार झालेले आहेत. त्यातले खूप छान एक्सपर्ट अवेलेबल आहेत पुण्यामध्ये. फिटल मेडिसिन एक्सपर्ट त्यात खूप आलेले आहेत. तर 12 आठवडे, 18 आठवडे आणि 22 आठवडे या तिन्ही सोनोग्राफी ज्या आहेत त्या दोष पाहण्यासाठी असतात. आणि त्यात आम्ही प्रत्येक प्रेग्नन्सीत पाहतो. IVF असंच नाही, प्रत्येक प्रेग्नन्सीत पाहतो. आणि जर दोष असणारं बाळ समजा आपल्याला प्रिव्हेंट जर नसेल करता येत तर ते जन्माला तर येऊ द्यायचं नाही, एवढं तर आपण नक्की करू शकतो. आणि कायदा त्याला परमिशन पण देतो की तुम्ही असे दोष मॅनेज न होण्याजोगे दोष असतील तर अशा बाळाला जन्माला घालून तुम्ही फक्त पालकांवरती नाही तर त्या बाळावरती पण अन्याय करताय. सो हा सगळा जो प्रकार आहे की IVF केलं म्हणजे बाळामध्ये दोष निर्माण होतील, हा पूर्ण चुकीचा आहे. आणि त्याच्या मागची टक्केवारी सहित मी सांगितले. आता दुसरा जो महत्वाचा जो मुद्दा असतो आजकाल जो सगळ्याकडे कॉमन आहे की मला बुद्धिमान बाळ हवं आणि IVF केलं तर ते नैसर्गिक नाही, मग त्याची बुद्धी कमी होईल वगैरे. हे मात्र साफ खोटं आहे. सगळा रिसर्च आहे याच्या मागे. तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत साधारण 1 कोटी बाळ जन्माला आले IVF ने. 78 साली पहिला IVF झालं. आणि याच्यामध्ये अनडाऊटफुली आता हे प्रूव्हन आहे की IVF आणि नॅचरली कन्सिव्ह बेबी यांच्या IQ मध्ये कसलाही फरक नाही. रादर असं आहे की IVF अफोर्ड करणारे जे पेरेंट्स असतात, IQ कशावर ठरतो? एक ठरतो पेरेंट्सच्या IQ वरती आणि दुसरा ठरतो ते पेरेंट्स कसं वातावरण निर्माण करून देत आहेत त्याच्यावर. IVF अफोर्ड करू शकणारे जे पेरेंट्स आहेत त्यांचा IQ आणि ते जे वातावरण अवेलेबल करून देतात त्यांना, त्याच्यामुळे IVFच्या बाळांचा IQ कमी असण्याची शक्यता नाहीच आहे. सो दोन्हीही गोष्टी ह्या मिथ्स आहेत. त्यात काही खरेपणाचा काही फार त्याला आधार नाहीये. आता बाळाच्या बुद्धिमत्ते संबंधी बोलणं झालं, त्याला धरूनच आणखी एक प्रश्न असा आहे की प्रत्येक आई वडिलांना म्हणजे पालकांना असं वाटत असतं की आपलं मूल हाय IQचं असावं, म्हणजे त्याची बुद्धिमत्ता एकदम उच्च दर्जाची असावी. तर त्यासाठी काही उपचार आहेत किंवा काही प्लॅनिंग करायचंय असं काही असतं का? ओके. सो आजकाल आता सगळे जवळपास बुद्धिजीवी झालेले आहेत आणि आता बुद्धिजीवी कॉम्पिटिशन पण खूप टफ झालेली आहे. पॉप्युलेशन एक्सप्लोजन खूप झालेलं आहे. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्टचा क्रायटेरिया अतिशय स्ट्रिंजंट झालेले आहेत. अर्थात बुद्धिमान बाळ त्याच्यामध्ये जास्त चांगले करणार आहेत आणि कुठल्याही पालकांची अशी इच्छा असणं काही चुकीचं नाहीये. बरोबर. मी तुम्हाला सांगितलं की IVF किंवा नॅचरल कन्सेप्शन या दोन्हीमध्येही IQ बाळांचा सेम असतो. IQ ठरतो कसा? आधीच्या 3-4 पिढ्यांपासून आज आई वडिलांपर्यंतचे IQ जे असतात त्यांचे ते साधारण त्याचा एक परिपाक बाळांमध्ये असतो दोन्ही बाजूच्या. आणि नॅचरली जो जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ जो असतो तो चांगलाच असतो नेहमी. unless there is a major problem in the neurological problem in the baby which has a very little percentage. त्यामुळे बहुतेक बाळांमध्ये नॅचरल जो IQ असणार आहे तो चांगलाच असणार आहे. तो वाढवायची गरज नाहीये. त्याच्यासाठी उपचार घेऊन वाढवणं असं काही नाही. फक्त तो घसरू नाही द्यायचा. आलं लक्षात? म्हणजे आता ऍव्हरेज IQ जर 100 तुम्ही धरला तर जेनेटिकली प्रोग्राम्ड IQ सगळ्यांचा हा अतिशय सुंदरच असतो. पण गडबड काय होते की जी IQ डिसाइडिंग फेज आहे की कन्सेप्शन टू 2 years ऑफ लाईफ, याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ब्रेन्सच्या न्यूरॉन्स म्हणजे ब्रेन्सच्या सेल्स तयार होतात, नंबर ऑफ न्यूरॉन्स,
आणि दुसरं त्यांची कनेक्शन्स. ह्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि या 2 गोष्टी या काळामध्ये क्रुशियल काळामध्ये होतात. आता पालकांनी ह्या क्रुशियल काळामध्ये असं काही करायचं नाही की त्याचा तो बाळाचा IQ घसरेल. एवढं केलं तरी इनफ आहे. तुमचं बाळ हे बुद्धिमानच होणार आहे किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी होणारच आहे, पण त्याची बुद्धी जोपासण्याचं काम पालकांचं. एक्झॅक्टली. आता होतं काय गडबड, म्हणजे नक्की काय प्रॉब्लेम्स होतात आणि IQ ढासळतो ते मी तुम्हाला सांगतो. साधारणतः तुम्ही जर विचार केला की कन्सेप्शन टू 2 years ऑफ लाईफ, न्यूरॉनल सेल्स तयार होण्यासाठी, ब्रेनच्या सेल तयार होण्यासाठी आणि त्याचे कनेक्शन डेव्हलप होण्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर न्यूट्रिशन आहे. एका सेल पासून दुसरी सेल तयार होण्यासाठी आधी न्यूट्रिशन, न्यूट्रिशन तर हवंच आहे आणि त्या सेलला चांगलं फंक्शन करण्यासाठी, कनेक्शन एस्टॅब्लिश करण्यासाठी न्यूट्रिशन हवंय. बरोबर आहे. न्यूट्रिशन मिळतं कशातून? जोपर्यंत 2 प्रकारे न्यूट्रिशन बाळाला मिळतं. बाळ पोटात असताना तर साधारणतः बाळाला आईवरती पूर्ण डिपेंड असतं. आईच्या रक्तात जे असेल ते द्वारातून बाळाला जातं. काही गोष्टी ऍक्टिव्हली पंप केल्या जातात बाळामध्ये, ते पण आहे. आणि काही खूपच क्रुशियल गोष्टी असतात, व्हायटल गोष्टी असतात, त्या ऍक्टिव्हली पंप केल्या जातात. डिलिव्हरी नंतर ब्रेस्ट मिल्क इज अ मेजर सोर्स ऑफ फूड. फॉर इनिशियल 6 months आम्ही म्हणतो की फक्त एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करा तुम्ही. बरोबर. त्याच्यात तर आईच्या रक्तात असेल ते दुधात येणार. तुमच्या गावाकडे म्हणे, गाईने जर ऊस खाल्ला तर दूध गोड लागतं आणि काँग्रेस खाल्ला तर कडू लागतं. जे आई खायला सो न्यूट्रिशन वाईज जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे युजली 5 घटक नेहमी आईकडून बाळाकडे कमी पडतात. आयरन, फोलिक ऍसिड, B12, कॅल्शियम आणि D3. आता हे सगळे 5च्या 5 घटक बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी IQ वरती इफेक्ट करणारे घटक आहेत. आणि हे कमी का पडतात? आहारातून मिळत नाहीत का? मिळतात आहारातून ते, पण ज्या प्रमाणात प्रेग्नन्सी लॅक्टेशन मध्ये याच्या गरजा असतात, डिमांड सप्लाय मध्ये खूप मोठी तफावत होते. की आता 3 पट जास्त गरजा असतात साधारण ती सगळ्या 5 घटकांच्या बाबतीत. मी आयरनचं एक्झाम्पल देतो की तुमचा बॅलन्स डाएट तुम्हाला 20 मिलीग्रॅम आयरन फक्त देतो आणि दिवसभरामध्ये, आणि तुम्हाला प्रेग्नन्सी लॅक्टेशन मध्ये प्रेग्नंट स्त्रीला साधारण 60 मिलीग्रॅम आयरन लागतं. अरे बापरे. तर ती 3 पट जास्त खाऊ नाही शकत. प्रेग्नन्सी आहे म्हणून 3 पट जास्त खाऊ शकत. आधी बाबा दिवसभरातून ती 2-2-2 अशा 6 पोळ्या खायची, तर सावित्रिक 18 पोळ्या खायला लागणार, शक्य नाही. आणि त्याच्यात बाकीचे कॉम्प्लिकेशन. सो बेसिकली आहारामध्ये ह्या घटकांच्या गरजा पूर्ण होणं शक्य नाही. सो हे घटक काहीतरी करून गेले पाहिजेत शरीरात, म्हणून मग आम्ही सप्लिमेंटच्या स्वरूपात ते देतो. आता याच्यात एक मॉनिटरिंग शक्य होतं आम्हाला हिमोग्लोबिनच्या स्वरूपात, की आईचं हिमोग्लोबिन हे आयरन, B12, फोलिक ऍसिड या 3 घटकांवरती डिपेंड असतं आणि ह्या 3 घटक कमी पडणार आहेत आईला, म्हणून मग ते हिमोग्लोबिन इनव्हेरिएबली 2 ग्रॅमने तरी कमी होतच, आहार किती चांगला असला तरी. बरोबर. सप्लिमेंट सगळ्यांनाच द्यायला लागतात. आणि जर याच्यात प्रॉब्लेम असा होतो की 50% लोकांमध्ये आम्ही असं पाहिलंय, रिसर्च असं सांगतो की औषधं घेतली जात नाहीत. त्याच्यात पण टबूज आहेत की गोळ्या खाल्ल्या तर काहीतरी साईड इफेक्ट होतील, बाळावरती काहीतरी साईड इफेक्ट ऐकलेलं आहे वगैरे, म्हणतात किंवा गोळ्या खाल्ल्या की बाळाचं डोकं मोठं होतं, मग सिझरच होतं. खूप हे असं काहीतरी भन्नाट आयडियाज डोक्यात येतात लोकांच्या. आणि आपल्याकडे कसे, एक स्त्री एकदा एक डिलिव्हरी तिची झाली, ती जवळपास स्त्रीरोग तज्ञ होते, काहीही सल्ले ठोकू शकते आणि तिच्या वयाचा मान ठेवायला लागतो, आणि ती जसं वागली तसं ती इतरांना वागायला भाग पाडते. सो बेसिकली ह्याच्यामध्ये आयरन, कॅल्शियम, B12, फोलिक ऍसिड, D3 याचे जे सप्लिमेंट चालू केलेले आहेत ते प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन 2 वर्षाचं असतं, लक्षात ठेवा. कारण ब्रेन डेव्हलपमेंट बाळाची 2 वर्ष चालू असणार आहे. खूपच त्यावेळेला ह्या आपल्याकडे युजली काय करतात, 3 महिन्यापर्यंत औषधं गायनेकोलॉजिस्ट पण लिहून देतात. ऍक्च्युअली ते 2 वर्षापर्यंत दिले गेली. आयरनची एक गोळी असते ज्याच्यामध्ये आयरन, B12, फोलिक ऍसिड असतं, आणि कॅल्शियमची एक गोळी असते ज्यात कॅल्शियम, D3 असतं. हिमोग्लोबिन हे एक मॉनिटरिंगचे साधन आहे आम्हाला, स्त्रीचं न्यूट्रिशन कसं आहे. मग आम्ही काय करतो, मंथली हिमोग्लोबिन करतो. म्हणजे 12 आठवड्याला पहिलं होतं, मग 18 आठवड्याला होतं, मग 22 आठवड्याला होतं, मग 28 आठवड्याला होतं, मग 32 आठवड्याला होतं, मग 36 आठवड्याला होतं. याच्यातून आम्हाला काय कळतं की
जर हिमोग्लोबिन स्टेडी राहिलं, ड्रॉप नाही झालं नॉर्मल हिमोग्लोबिन, किंवा जर हिमोग्लोबिन लो असेल तर वाढायला लागलं, तर मग आम्हाला कळतं की हे गोळ्या घेत आहेत. पण जर गोळ्या नाही घेतल्या तर इन्व्हेरिएबली कमी होणारच आहे. ड्रॉपिंग हिमोग्लोबिन असेल तर, किंवा लो हिमोग्लोबिन वाढलं नाही की समजायचं हे गोळ्या घेत नाहीयेत. मग त्यांना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारे द्यायला लागतं. आयरन IV द्यायला लागतं, आणि किंवा मग दुसरं काही D3च्या टॅबलेट्स असतात त्या देता येतात, B12ची इंजेक्शन्स असतात त्या देतात. आम्ही आमच्या बाजूने काय करतो अँटीनेटल केअर मध्ये, आपल्या बाजूने जे डोळ्यासमोर जे देता येईल ना ते देऊन टाकायचं. बरं, की बाबा आम्हाला दिसलं ड्रॉपिंग हिमोग्लोबिन आहे किंवा हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह होत नाही, IV आयरन देऊन टाकायचं. B12ची इंजेक्शन तर दर महिन्याला देतोच आम्ही. D3ची एक गोळी पण 60,000 युनिटची देऊनच टाकतो. म्हणजे वी मेक शुअर दॅट की आमच्या बाजूने आम्ही काही कमी पडत नाही. सर्व तो प्रकारे 50% स्त्रिया ज्या घेणार नाही आहेत गोळ्या, की त्यातल्या 35% स्त्रियांना टबूजमुळे घेत नाहीत. अच्छा. आणि 15% स्त्रियांना काहीतरी साईड इफेक्ट होतात, जसे आयरनचे खास करून होतात. कॉन्स्टिपेशन होईल, ऍसिडिटी होईल, लूज मोशन्स होतील. ऍसिडिटी मोठा साईड इफेक्ट आहे आयरनचा. आयरन टॉलरेट नाही होत. मग त्या केसमध्ये मात्र मग आम्हाला काय करायला लागतं की ओके नाही टॉलरेट होत ना, मग IV देऊन टाका, असं काहीतरी करून मला ते संपवायला लागतं. लेवल मेंटेन रक्तातले कमी पडलं, नुसतं हिमोग्लोबिन कमी होण्याच्या आधी नुसतं सिरम आयरन जरी कमी पडलं तरीही तुमच्या बाळाचा IQ घसरू शकतो. तेव्हा मी असं आता म्हणेन की सगळ्यांनी लक्षात घ्यावं, एक हाय IQ बेबी ज्या गोळ्या लिहून दिल्यात त्या घ्यायलाच पाहिजेत. आणि नुसत्या प्रेग्नन्सीत नाही, डिलिव्हरी नंतर 2 वर्ष. बरोबर. एक आमचं एक प्रेझेंटेशन आम्ही आमच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे, हाय IQ बेबी म्हणून. याच्यात ह्याच कन्सेप्टवरती बेस्ड आहेत, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर ते तुम्ही cityfertilitycenter.com या वेबसाईटवर जाऊन ते डाउनलोड PDF फॉर्मॅटमध्ये ई-बुक मध्ये आहे, ते करू शकता तुम्ही. त्याच्यात आणखी जो एक दुसरा मुद्दा आहे की डिलिव्हरीच्या नंतर बाळ हे दोन्हीकडून न्यूट्रिशन मिळवत असतं, एक आईकडून आणि दुसरं बाहेरून 6 महिन्यानंतर बाहेरून. जर वेळेआधी डिलिव्हरी झाली तर बाळाचे गट्स मॅच्युअर नसतात. अच्छा. म्हणजे सकिंग स्वॉलोइंग रिफ्लेक्सेस येतात मुळात 32-34 आठवड्याला. मग त्या बाळाला न्यूट्रिशन कसं मिळेल? न्यूट्रिशनली डिप्राइव्ह होणार आहे ते. आणि ब्रेस्ट मिल्क कितीही प्रयत्न केला, प्रीटर्म ब्रेस्ट मिल्क जरा वेगळ्या क्वालिटीचं असतं वगैरे सगळं आहे, पण वेळेआधी डिलिव्हरी झाली तर बाळाला डेफिनेटली आपण न्यूट्रिशन जर नेझोगॅस्ट्रिक ट्यूब मधून जरी दिलं किंवा ओरली दिलं तरी पण ते कमी पडणार आहे, कारण ऍब्झॉर्प्शनची जी सिस्टीम आहे तीच अजून मॅच्युअर झालेली नसते. सो म्हणून प्रीटर्म बेबीज मध्ये न्यूरोलॉजिकल सिक्विलीज खूप होतात आजकाल. तर ते टोटल पेरेंटल न्यूट्रिशन द्यायला लागलेत की शिरेतून पूर्ण न्यूट्रिशन द्यायचे, सगळे फॅक्टर्स द्यायचे बाळाला शिरेतून, की हे ब्रेन डेव्हलपमेंट मध्ये काही इश्यूज येऊ नयेत. सो असं सगळं आता या लेवलवर प्रकरण चाललेलं आहे. तो वेळेआधी डिलिव्हरी होऊ द्यायची नाही, हे अतिशय महत्वाचा एक त्यातला भाग आहे. बाळाचा IQ जर कमी होऊ द्यायचा नसेल, मग त्यासाठी काय काय गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात की स्त्रीने ऍडिक्वेट आराम केला पाहिजे, तिचं हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे. हिमोग्लोबिन कमी झालं, अॅनिमिया झाला तरी वेळेआधी डिलिव्हरी होतात. स्त्रीला कुठले इन्फेक्शन्स नाही झाले पाहिजे. मग तिने बाहेरचं काही खायचं प्यायचं नाही, गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही, प्रवास अजिबात करायचा नाही. नंतर घड्याळ लावून दर 2 तासांनी एक मोठा ग्लास पाणी प्यायचंय, घड्याळ लावून दर 2 तासांनी लघवीला जायचंय, म्हणजे युरिनरी इन्फेक्शन होणार नाहीत. सर हे क्वारंटाईन आपल्या जसं सेल्फ क्वारंटाईन केलं होतं आपण कोविडच्या काळात, तसं जर केलं तर रेस्पिरेटरी इन्फेक्शन होत. बाहेर जायलाच लागलं तर मास्क वापरा, हँड सॅनिटायझर वापरा, दर 2 तासाला हँड सॅनिटाईज करा मी असं सांगतो. बाहेरचं खायचं नाही, खाल्लं तर गॅस्ट्रोइंटेस्टिनल इन्फेक्शन्स होतात. नो हॉटेल फूड इज हायजेनिक आम्ही असं म्हणतो. प्रेग्नन्सीत मुळात प्रतिकारशक्ती कमी झाली असते, पटकन इन्फेक्शन, आणि इन्फेक्शन झाले की वेळेआधी डिलिव्हरी होते. कारण इन्फेक्शन आणि प्रतिकारशक्ती याच्या भांडणामध्ये जे केमिकल्स रिलीज होतात त्याच्यानेच काळा चालू होतात. सो इन्फेक्शन होऊ द्यायचे नाही. हिमोग्लोबिन चांगलं ठेवायचं, न्यूट्रिशन चांगलं ठेवायचं. डिलिव्हरी नंतर बाळाला काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट द्यायला लागतात, ते द्यायचे. बाळाचं ब्रेस्ट फिडिंग ड्युरेशन आणि बाळाचा 18 वर्षाचा IQ
याचं डायरेक्ट रिलेशन आहे. सो ब्रेस्ट फिडिंग हे 2 वर्ष झालंच पाहिजे. त्यातले पहिले 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग, जे बाळाला इन्फेक्शनचा धोका कमी करतात. वरून तुम्ही त्या 6 महिन्यात काही द्यायला गेलात वरून, तर मग बाळाला इन्फेक्शन होणार. सो 6 महिने काय करायचं आपल्याला, फक्त ब्रेस्ट फिडिंग द्यायचं. ब्रेस्ट मिल्क मधून इन्फेक्शन जाणं शक्य नाही ना, आईच्या शरीरात कसं इन्फेक्शन शक्य नाही. म्हणून ब्रेस्ट मिल्क मधून 6 महिने न्यूट्रिशन गेलं पाहिजे, आणि तेवढं पुरेसं असतं. निसर्गाने ती रचना केली आहे. आणि या 6 महिन्यात ना बेबी हळूहळू आईची इम्युनिटीची, ब्रेस्ट मिल्क मधून आईची इम्युनिटी येते. या 6 महिन्यामध्ये बेबी हळूहळू निसर्गाला, बाहेरच्या जंतूंना ऍक्लिमटाईज होऊन जात. मग त्याला पटकन इन्फेक्शन होत नाही. बाळाचं हिमोग्लोबिन चांगलं असेल, आईचं आयरन चांगलं असेल तर बाळाचं सिरम आयरन चांगलं राहतं. त्याचं हिमोग्लोबिन चांगलं असेल तर त्याला इन्फेक्शन होत नाही. बाळाला इन्फेक्शन झाले तर लवकर उपचार करून घ्यायला लागतात. त्याचे व्हॅक्सिन्स वेळेवर दिले गेले पाहिजे, कारण इन्फेक्शन झाले की काय होणार आहे. आणखी एक ती गोष्ट, डिलिव्हरी नंतर जितक्या वेळा इन्फेक्शन होतील, जितक्या वेळा बाळ आजारी पडेल, तितका IQ घटत जातो. आणि ते कशामुळे होणार, बाळाचं न्यूट्रिशन कमी पडले की ते होणार आहे. मग बाळाचं न्यूट्रिशन, आधी आईचं न्यूट्रिशन चांगलं पाहिजे, म्हणजे बाळाचंही चांगलं राहणार आहे. वरून बाळाला कमी पडलं काही तर बाळाला सप्लिमेंट पण द्यायला पाहिजे, आईला सप्लिमेंट द्यायला पाहिजे. वेळेआधी डिलिव्हरी होऊ द्यायची नाही. असे अनेक प्रकार तुम्ही. सो आम्ही याला ॲलोपॅथिक गर्भसंस्कार म्हणतो. गर्भसंस्कार हा शब्द आयुर्वेदात कुठेही नाहीये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजकाल गर्भसंस्कार केंद्र चालतात, अनेक गोष्टी त्यात करतात, चांगल्या गोष्टी करतात की त्या स्त्रीचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी, म्युझिक थेरपी आहे किंवा योगासनं करून घेतात. पण गर्भसंस्कार, आयुर्वेदाने गर्भसंस्कार दिले ज्याने बाळ हुशार होतो असं काही नाही. त्यापेक्षा हे ज्या गोष्टी प्रूव्हन आहे, सायंटिफिकली प्रूव्हन आहे, की तुम्ही घसरू देऊ नका IQ, आणि स्वतः काळजी घ्या. आणि ही साध्या हातातल्या गोष्टी आहेत. फक्त आपल्याला काय ह्या बाबतीत अवेअरनेस नाहीये. कोणालाही जर सांगितलं ना मी की तुमचं सिरम आयरन कमी झालंय, तुमचं हिमोग्लोबिन कमी झालंय, बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला IV आयरन घ्यायला लागणार आहे, आजपर्यंत मला एकही पेशंट असा भेटला नाही की ज्याने ते रेफ्यूज केलंय. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही फक्त ते नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय आम्हाला, आणि ते जर मी त्या इंटेन्सिटीने पोहोचवलं डॉक्टरांनी, तर ते पेरेंट्स तयार असतात करायला. पण प्रत्येकाला हेल्दी बाळच हवंय, चांगल्या IQचंच बाळ हवंय, पण त्या पद्धतीने ते पोहोचवलं गेलं पाहिजे. मग ह्या गोष्टी होतात. आमच्याकडे आम्ही नियम बनवलाय की डिलिव्हरी पर्यंत कुणाचंही हिमोग्लोबिन 12च्या खाली राहता कामा नये, आणि ते आम्ही अचीव्ह करतो 100% केसेसमध्ये. सो IQ जर वाढवायचं असेल तर एवढ्या गोष्टी केल्या तर युजली होतात. हाय IQ बेबी, तर ते त्याच्यामध्ये रिसर्च कसा आहे ह्या सगळ्या ह्याच्यावरती, प्रत्येक घटकावरती, म्हणजे आयरन, B12, फोलिक ऍसिड, कॅल्शियम, D3, हे कसे रिसर्च बेस्ड कसे त्याचे आउटकम्स निघतात ते सगळे मेन्शन केलेले आहेत. सो तुम्ही ते एक डाउनलोड करून पेशंट ते घेऊ शकतात, ई बुक स्वरूपात आहे, वाचू शकतात. चांगलंय. यानंतर अजून एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की आता हे आपण IQ बद्दल बोललो, पण मुळात की IVF तंत्रज्ञानाने बाळांचा जन्म होतो, ते अशी एक समजूत आहे की त्यासाठी सिझेरियनच करावं लागतं. नॉर्मल डिलिव्हरी आईची नाही होऊ शकत जेव्हा या तंत्रज्ञानाने बाळ होणार असतं तेव्हा. तर हे खरं आहे का? नाही, हे खरं नाहीये. ही फॅक्ट आहे की IVF बेबीज मध्ये, प्रेग्नन्सीज मध्ये सिझेरियनचं इन्सिडन्स जास्त आहे. याला अनेक कारण आहेत, पण IVF केलं, IVF इज नॉट अ इंडिकेशन फॉर सिझेरियन सेक्शन, ऑब्स्टॅटिक इंडिकेशन नाहीये ते. पण मग का होतात जास्त, हा प्रश्न आहे. सो आता बेसिकली आम्ही असं पाहिलं की युजली 38 वीक्सच्या आसपास, म्हणजे 40 आठवड्याची प्रेग्नन्सी असते, 38 आठवड्याला आम्ही ठरवतो की हाऊ वी आर गोइंग टू गो अहेड बाय नॅचरल कन्सेप्ट डिलिव्हरी और नॅचरल पेन येऊ द्यायच्या, थांबायचंय, सिझेरियन करायचं. कारण 38 वीक्सला बेबी मॅच्युअर झाले, त्याच्यानंतर तुम्ही डिलिव्हरी केली तर ते बाळ बाहेर सर्व्हाइव्ह होऊ शकतं. त्यात NICU ची ऍडमिशनची गरज कमी असते, आणि त्याच्या आधी ना युजली रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स जास्त येतात. बाळाला श्वास घ्यायला, लंग्स ओपन अप होत नाही, श्वास घ्यायला थोडासा इश्यू. म्हणून मग काय होतं की आम्ही त्याच्या आधी शक्यतो डिलिव्हरी अवॉइड करतो. हा, पण नंतर थांबल्यानंतरचा पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे साधारणतः तुम्ही जर 38 आठवड्याच्या पुढे जर थांबलात
तर आतमध्ये बाळ काय सांगू शकत नाही आईला की बाबा मला त्रास होतो आहे की नाही, मला बाहेर काढा लवकरात लवकर. तो अचानक बाळाच्या हालचाली कमी होतात आणि बाळ दगावतात. तर ह्याचं प्रमाण किती आहे? एरवी नॅचरल कन्सेप्शन मध्ये याचं प्रमाण जे आहे ते 3% आहे. 3% नाही, सॉरी, 1000 3 म्हणजे 0.3%. बरोबर. पण IVF बेबीज मध्ये हेच प्रमाण 7 पट जास्त आहे. म्हणजे 21, साधारणतः 1000 21 बेबीज अशा जातात. म्हणजे लगेच सगळ्यांचं सिझर करायचं का? नाही. पण हे बाळ त्या पालकांचं आहे आणि त्या पालकांना हे स्टॅटिस्टिक्स माहीत असण्याचा अधिकार आहे पूर्ण. आणि हे स्टॅटिस्टिक्स माहीत झाल्यानंतर काय निर्णय घ्यायचा डिलिव्हरीच्या बाबतीतला, हा त्या 2 जीवांचा प्रश्न आहे. डॉक्टरांनी काय करायला पाहिजे? डॉक्टरांनी हे स्टॅटिस्टिक्स व्यवस्थित त्यांना समजावून सांगायला पाहिजे. बरोबर. की हे 1000 असे 3 बाळ जातात, पण IVF बेबीज मध्ये 1000 20-21 बाळ जातात थांबल्यामुळे. सडनली लॉस ऑफ फिटल मुवमेंट आणि बाळ गेलं, काही कारण सापडत नाही. सो तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे. शेवटी तुमचं बाळ आहे. मी तुम्हाला हेल्प करेल डिसिजन. बरोबर. मी फार फार तर सांगेल माझी बहीण असती तर मी काय केलं. बरोबर. पण मी असं नाही म्हणू शकत की हा निर्णय तुम्ही थोपू नाही शकत. सो डॉक्टर हॅज अ लिमिटेड रोल इन इट्स की प्रोव्हाइड प्रॉपर सायंटिफिक इन्फॉर्मेशन. त्यात घाबरून देणं वगैरे हे पण नाही करायला पाहिजे. बरोबर. सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायची. हा एक भाग झाला. दुसरे थोडेसे ऑब्स्टेटिक कॉम्प्लिकेशन्स जे काही येतात, खास करून मल्टीफिटेड प्रेग्नन्सीमुळे, कारण IVF मध्ये ट्विन वगैरे होण्याचे चान्सेस थोडे जास्त असतात. सो त्याच्यामध्ये डिलिव्हरीज ऑब्स्टेटिक कारणामुळे सिझर करायला लागतात. ऑब्स्टेटिक कारण की ट्विन प्रेग्नन्सी आहे, सिझर करा. बाळ पायाळू आहे, सिझर करा. किंवा बाळाची ग्रोथ कमी पडली, सिझर करा. किंवा डायबिटीस आहे आईला, आधी PCOD असतात, त्यातल्या बऱ्याचशा स्त्रिया डायबिटीस होतात त्यांना IVF कन्सेप्शन नंतर. त्यांच्यासाठी BP वाढला, त्यांच्यासाठी अनेक गोष्टी आहेत ऑब्स्टेटिक कारणामुळे सिझर करायला लागतात. असा नियमच असा नाहीये. IVF केलंय, सगळं नॉर्मल आहे, तरी पण सिझर करायचंय. सायन्स याला मान्य नाही करत. पण हे सगळे ऑब्स्टेटिक कॉम्प्लिकेशन जर काही झालेले असतील किंवा पालकांनी ठरवलं की बाबा आम्हाला हे एकच बाळ हवंय. कधी कधी असं असतं की बाईचं वय असतं 40च्या जवळ आणि महत् प्रयासाने ती प्रेग्नन्सी राहिलेली असते. पालक म्हणतात की आम्हाला 0% रिस्क घ्यायची. आता ह्या केसमध्ये तुम्ही काय करणार मला सांगा. बरोबर आहे. यू विल हॅव टू डिलिव्हर दॅट बेबी ॲट 38 वीक्स. आणि एक लक्षात घ्या, निसर्ग बाळाच्या म्हणजे बीज तयार होण्यापासून तुम्हाला हेल्दी बाळ हातात पडेपर्यंत, इनफॅक्ट त्याच्या पुढे पण सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्टचे अडथळे उभे करतो. निसर्गाचा प्रयत्न काय असतो? फक्त फिट असतील तेच सर्व्हाइव्ह होऊन पुढे जावेत. आता ह्यातला एक अडथळा लेबर पेन्स आहेत, लक्षात घ्या. डिलिव्हरीच्या कळांच्या दरम्यान बाळाचा ऑक्सिजन पुरवठा बंद झालेला असतो, कारण गर्भाशयाच्या भिंतीमधून अशा फॅसेट्स असतात, त्याच्यामधून रक्तवाहिन्या आईकडून बाळाकडे जातात. ज्यावेळेला गर्भाशय आकुंचन पावतं तेव्हा ते बंद होतात. सो 1 मिनिट कळ येते, 1 मिनिट रिलॅक्सेशन येतं, 1 मिनिट कळ येते, 1 मिनिट युट्रस रिलॅक्स होतं. त्या 1 मिनिटामध्ये जेव्हा कळ येते तेव्हा ते रक्तपुरवठा बंद असतो आणि पुढच्या 1 मिनिटामध्ये मागच्या 1 मिनिटात जो ऑक्सिजन पुरवठा कमी पडलेला होता तोही घ्यायचा असतो, प्लस त्या 1 मिनिटाचाही घ्यायचा असतो. बापरे. म्हणजे नाकतोंड 1 मिनिट बंद केलं, 1 मिनिट उघडं ठेवलं, 1 मिनिट बंद केलं, 1 मिनिट उघडं ठेवलं, असा तो प्रकार आहे. आणि अशा कळा साधारणतः 12 तास आल्यानंतर डिलिव्हरी होते. ओके. सो निसर्ग काय करतो? ज्याचं वाराची म्हणजे ज्या बाळा कमजोर आहेत, वार ज्याचा बाळाचा सक्षम नाहीये, त्याला रिझर्व कमी आहेत, असे बाळ आतमध्ये गुदमरतात. आधी ती फॅसिलिटी नव्हती, आता ती फॅसिलिटी आहे. आम्हाला गोष्टी कळतात की डिलिव्हरीच्या वेळेला बाळ आतमध्ये गुदमरलेत का काय पाहण्यासाठी कॉन्ट्रॅक्शन स्ट्रेस टेस्ट वगैरे या मशीन्स उपलब्ध आहेत. बाळाच्या हार्टचं आम्ही कंटिन्युअस ग्राफिकल प्रेझेंटेशन असतं ते पाहत असतो. त्याच्यात जर काही ड्रॉप्स आले की सिझर करायला लागतं, असंही होतं. बरोबर आहे. पण शक्यतो काय पालक म्हणतात की नकोच, आम्हाला ते लेबरची भानगडच नको. लेबरच्या मध्ये बाळाला ऑक्सिजन पुरवठा कमी होऊ शकतो, बाळाला प्रॉब्लेम होऊ शकतात,
ही आम्हाला रिस्क घ्यायची नाही. बरोबर. तर तुम्ही डायरेक्ट सीझर करा. आणि एवढे सगळे द्रविडी प्राणायाम केल्यानंतर त्यांच्या इच्छेला रिस्पेक्ट करणं. आणि उद्या जर एखादे पालक म्हटले की तुम्ही सीझर करा आणि आम्ही नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न केला आणि जर चुकून त्या बाळाला काही झालं तर मग नाही, बरोबर आहे. कसं जस्टिफाय करणार तुम्ही? त्या परिस्थितीवर ते सगळं त्या वेळच्या. म्हणजे ऑब्स्टॅटिक इंडिकेशन विचाराल तर IVF इज नॉट अ रिझन फॉर सिझेरियन सेक्शन. ऑब्स्टॅटिक रिझन नाहीये ते. पण ही फॅक्ट आहे की IVF बेबीज मध्ये सिझेरियन सेक्शनचं प्रमाण जास्त आहे. त्याच्या मागे ही कारण आहे. बरोबर आहे. आत्ताच आपला जो हा प्रश्न झाला की सिझेरियनच करावं लागतं किंवा नाही, कसं काय, त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे वगैरे असं तसं, त्याला धरून अजून एक हा प्रश्न आहे की IVF तंत्रज्ञानाने जी बाळं होतात ती नेहमी जुळीच बाळं होतात का? म्हणजे मला हा प्रश्न जरा गमतीचा वाटला पण तितकाच महत्वाचा पण आहे. पाहायला मिळतं की साधारणतः आता जर तुम्ही नैसर्गिकरित्या ज्या नॅचरल कन्सेप्शन असतात त्याच्यात जर आपण जुळ्यांचं प्रमाण पाहिलं तर ते साधारण 1.5 प्रेग्नन्सी, 100 1.5, म्हणजे साधारण 1 in 80 असं काहीतरी त्याचं प्रमाण आहे. जुळी बाळ होतं. IVF मध्ये हे प्रमाण आधी खूप जास्त होतं. आधी खूप जास्त कधी होतं? ज्यावेळेला फ्रीजिंगची टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती. एम्ब्रिओ फ्रीजिंग, म्हणजे जेवढ्या एम्ब्रिओज तयार होईल ते सगळे टाकून द्यायचे. आणि दुसरं IVF मध्ये दुसरं एक सिंगल एम्ब्रिओ ट्रान्सफर हा कन्सेप्ट फार रूढ झालेला नव्हता. त्यावेळेला मात्र IVF मध्ये जुळ्यांचं प्रमाण, जुळे नाही नुसते, ट्रिपलेट, क्वाड्रिपलेट, 6 असे मांजराच्या पिल्लासारखे बाळ जन्माला घातले वगैरे असं पण झालेलं आहे खूपच IVF मध्ये. आणि जगवलेत पण लोकांनी ते NICUs. पण आजकाल तसं होत नाहीये. आजकाल साधारण हे प्रमाण 15% येऊन स्थिर झालंय आता. ओके. ह्याचे 2 कारण आहेत की एक म्हणजे आम्ही फ्रीजिंग टेक्नॉलॉजी वापरतो. अच्छा. की आम्ही एम्ब्रिओज फ्रीज करून ठेवू शकतो फॉर इंडेफिनेट टाइम. बर. आणि म्हणजे असं घाई सगळे आलेले तयार झालेत आता, म्हणजे वाया जातील, आता टाकून द्या गर्भाशयात, असं नाही करायची आवश्यकता राहील. आणि दुसरं, हे अवेअरनेस खूप वाढत चाललंय की ट्विन प्रेग्नन्सी मध्ये अनेक प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे आता काही पालक, मला कधी कधी आश्चर्य वाटतं, ते म्हणतात की आम्हाला जुळं बाळ हवंय. ओके. बर. म्हणजे ते सीतावर गीता किंवा राम और श्याम सारखं मूवीज मध्ये फॅसिनेट झाल्यासारखं. अहो, जुळ्या बाळाचे खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे ऍव्हरेज जेस्टेशनल एज ऑफ ट्विन प्रेग्नन्सी इज 36 weeks, नॉट 40 weeks. बर. म्हणजे प्रीटर्म बेबीजचं प्रमाण खूप वाढतं. ते NICU ऍडमिशन्स वाढतात, त्याचा खर्च वाढतो. आणि मी सांगितलं, प्रीटर्म बेबीज म्हणजे IQ ची वाट लागणार. सो बेसिकली ती वाटली जाणार का बुद्धी? असं नाही, बुद्धी नाही वाटली जात. पण प्रीटर्म माणसाचं ह्युमन युट्रस वूम इज डिझाईन टू ग्रो ओनली 1 baby ऍट अ टाइम. हो, बरोबर. तिथे जर तुम्ही 2 बाळं कोंबली तर त्याचा जागेचा प्रश्न निर्माण होतो ना. ते तर आहेच. इतकं डिस्टंट होतं एका पॉइंटला की ते इट स्टार्ट लेबर पेन्स. सो त्याच्यामुळे वेळेआधी डिलिव्हरी होतात. बीपीचा इन्सिडन्स जो 5 ते 10% असतो तो 30%वर जातो. बीपी वाढला तर डिलिव्हरीच करायला लागते आईचा जीव वाचवायला. मग परत हे सगळे इश्यू येणार, NICUचा खर्च येणार, बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटचे इश्यू येणार. आणि प्रीटर्म बेबीज मध्ये हिमोग्लोबिन कमी पडणं आईचं, अनेक कॉम्प्लिकेशन्स होतात. सो मला जर विचाराल तुम्ही की माझ्या क्लोज रिलेटिव्हला किंवा मला स्वतःला जर बेबी हवा असेल तर मला सिंगलटन हवंय की ट्विन्स हवंय, तर मी ऑलवेज आय विल गो फॉर सिंगलटन. बरोबर आहे. नैसर्गिक येते. ट्विन बेबी निसर्गाच्या थोडं विरुद्ध आहे. सो आम्हालाही नको असतात ते, म्हणजे प्रेग्नन्सीत आम्हाला मॅनेज करायचे आणि त्या बाळांना परत आहे आणि पालकांनी भोगायला लागतं ते. सो बेसिकली आमचा असा कल असतो की सिंगलटन प्रेग्नन्सी व्हावी. सो वी गिव्ह इन्फॉर्म, म्हणजे आम्ही सांगतो की किती एम्ब्रिओज ट्रान्सफर करायचे. आणि त्यात आणखी एक कन्सेप्ट अजून एक आलाय की Day 5 एम्ब्रिओ ट्रान्सफर. म्हणजे कसं असतं की आम्हाला जितके एग्स मिळतात ना ते आम्ही सगळे फर्टिलाइज करतो, म्हणजे त्याच्यामध्ये एक स्पर्म इंजेक्ट करतो. बरोबर. पण सगळेचे सगळे काही 120 तासापर्यंत ग्रो नाही होत. मी 120 तास हा आकडा का सांगतोय,
कारण 120 तासांनंतर हा. त्याच्या भोवती असलेलं एगशेल हॅच होऊन तो एम्ब्रिओ बाहेर येतो, म्हणजे ते क्रॅक होतो, एम्ब्रिओ बाहेर येतो आणि मूळ पकडतो. तिथपर्यंतच आपल्याला एम्ब्रिओ बाहेर ग्रो करता येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर गर्भाशयातच सोडायला इन्सर्ट करायला लागतो. आता समजा आपल्याला 15 एग्ज मिळाले असतील आणि ते फर्टिलाइज केले आम्ही, तर रोज काही एम्ब्रिओ गळत जातात त्यातले. बर. त्याच्या पुढे ग्रो नाही होते, त्यांची ग्रोथ अरेस्ट होते, कारण ते अप टू द मार्क नसतात, सर्वायवल ऑफ फिटेस्टच्या क्रायटेरियामध्ये ते बसत नाहीत. सो डे 3 ला पहिले एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचो आम्ही, डे 5 ला एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचो. डे 3 चे एम्ब्रिओ ट्रान्सफर केले, समजा आता मला 15 एग्ज मिळालेले असतील आणि डे 3 ला समजा मला 9 एम्ब्रिओज तयार झालेले असतील, तर त्यातले 4च डे 5 पर्यंत जातात, डे 6 पर्यंत, म्हणजे 120 तासापर्यंत, 72 तासापासून 120 तासांपर्यंत. मग मध्ये गळणारे कुठले आहेत मला माहित नाहीये. मग डे 3 ला समजा मला जर 4 मिळणार असतील तर मला 2 लॉट मिळतील 120 तासानंतर, बरोबर. पण 72 तासानंतरचे मला 4 लॉट मिळतील, किंवा 2 लॉटच जर मी केले तर त्या एका लॉटमध्ये मला 5-5 एम्ब्रिओ ठेवायला लागतील. बर. आणि जर ते चुकून हे 4च्या 4 एका लॉटमध्ये आले तर मग 4 प्रेग्नन्सी राहतात किंवा 2 सगळं गणित आहे हे त्याच्यामध्ये. सो बेसिकली एम्ब्रिओ 5व्या दिवसापर्यंत ग्रो करायला लागल्यापासून आम्हाला कुठले जास्त इम्प्लांट होण्याजोगे आहेत एम्ब्रिओज ह्याची जास्त अंदाज यायला लागला. आणि त्याच्यामुळे 5व्या दिवसाचे 2 एम्ब्रिओ टाकले की साधारण 10 ते 15% चान्स असतो ट्विन प्रेग्नन्सीचा, जास्त नाहीये त्याचा चान्स. सो ट्विन्सच होईल असं नाहीये, आणि झाले तरी आम्ही मॅनेज करतो. आता एक नवीन ॲब्डॉमिनल सर्कलाज नावाचा एक प्रकार आलेला आहे. बर. आहे सर्जरी जुनी ती, आता आम्ही लॅप्रोस्कोपिकली करतो. अच्छा. त्यात आमची बऱ्यापैकी एक्सपर्टी आहे, बऱ्याच ठिकाणी आम्हाला बोलवतात. बर. गर्भाशयाच्या तोंडाला लॅप्रोस्कोपिकली प्रेग्नन्सी असताना बर लॅप्रोस्कोपिकली आम्ही स्टिच घालतो. बर. आणि तो स्टिच म्हणजे धागा नसतो, टेप असतो. बर. विच होल्ड इट, की तुम्ही म्हटलं ना जागा कमी पडते म्हणून बाहेर पडायचा प्रयत्न, आम्ही दरवाजाच बंद करून टाकतो. सो युजली अशा केसेसमध्ये आम्ही ट्रिपलेट बेबी मागे आता एक काही दिवसांपूर्वी आमच्याकडे झालं होतं. बर. ओनली ट्रिपलेट वी हॅड इन आवर IVF टिल करिअर. सो त्याच्यात फिटल रिडक्शन हा एक नवीन कन्सेप्ट आहे, तो एक खूप छान आहे, की एक बाळ डिस्ट्रॉय करायचं, नष्ट करायचं. बर. असं शक्य आहे ते, की एक निडल टाकून वी डिस्टर्ब दॅट प्रेग्नन्सी. बर. आणि बाकीच्या 2 ग्रो करायच्या. बर. असंही करता येतं. सो बट ह्या कपलला आम्ही ते ऑप्शन दिलं, पण ते म्हटले नाही आम्हाला 3 बाळं पाहिजेत. मग मी म्हटलं अरे पण हे वेळेत पूर्ण दिवस घेणार नाही प्रेग्नन्सी, दोघांनाच अडचण होते, तिसऱ्याचं कसं काय करणार. ऍव्हरेज टाइम जेस्टेशनल एज ऑफ ट्रिपलेट इज ओनली 32 वीक्स. बर. 32 आठवड्याची बाळं NICUतच जाणार आहेत, आणि प्रत्येक बाळाचा वेगळा खर्च होणार. हो बरोबर. सो मग मी त्यांना ते आम्ही लॅप्रोस्कोपिक सर्कलाज केलं. छान 2200-2300 ग्रॅमची 3 बाळं जन्माला आली. अरे वा. पूर्ण दिवस भरून, म्हणजे जवळपास 36-37 आठवड्यानंतर त्यांनी. पण मग ते कंटिन्युअस मॉनिटरिंग असेल त्याच्यासाठी सगळं, म्हणजे तुम्हालाही एक ते चॅलेंजच. हो डेफिनेटली. आणि तो पेशंट ना भोरचा होता, म्हणजे तो भोरच्या एका डॉक्टरने आमच्याकडे पाठवला होता. आम्ही तिथे जाऊन भोरला जाऊन तिथे सर्कलाज केलं होतं. डॉक्टर इम्रान खान म्हणून आहे त्यांच्याकडे, तिथेच त्यांनी सीझर केलं. 3 बाळं छान, दे वर व्हेरी हॅपी. पण वी वॉन्ट टू अवॉइड दिस सिच्युएशन, असं नाही व्हावं, एकच बाळ व्हावं आणि ते व्यवस्थित, आणि त्याचा IQ पूर्ण दिवस भरून हवं, पूर्ण न्यूट्रिशन मिळालेलं असावं त्याला, आणि चांगल्या IQचं. सो ट्विन प्रेग्नन्सी होतातच असं नाहीये, आणि जरी झाल्या तरी त्या आम्हाला आता मॅनेज करायला लागतात. पण पर्सेंटेज डेफिनेटली 1.5% 15% जातात, म्हणजे जास्त आहे. आता याच्यानंतरचा प्रश्न असा आहे की ही सगळी चर्चा चालूच आहे, तर पहिल्यांदा IVF तंत्रज्ञानाचा उपयोग केला पण ते फेल गेलं, आणि परत प्रयत्न केला तर परतही ते फेल जाऊ शकतं का? म्हणजे त्याच्यात यश येतच नाही, पहिल्यांदा यश आलं नाही, दुसऱ्यांदाही यश येत नाही, असं काही आहे का? आमच्याकडे ना समोर, आमच्या घरासमोर एक आजोबा राहतात. बर. तर त्यांचे ना शुगर्स खूप डिरेंज्ड होत्या. बर. आणि त्यांना इन्शुलिनची गरज होती.
कारण सगळे ओरल हायपोग्लायसेमिक्स काय करतात, आधीच थकलेल्या पॅन्क्रियाजला अजून इन्शुलिन प्रोड्यूस करायला भाग पाडतात आणि ते पॅन्क्रियाटिक सेल मरून मरून नंतर ते गोळ्यांना ते रिस्पॉन्डच करत नाही. मग त्यावेळेला इन्शुलिन चालू करायला त्यांचं खूप रेजिस्टन्स होता त्याला. अच्छा. की एकदा इन्शुलिन चालू केलं ना, एकदा इन्शुलिन चालू केलं की ते बंदच नाही होत. म्हणून इन्शुलिन चालूच नाही करायचं. अरे बापरे. लक्षात आलं का? हो, आलं ना. हा. सो या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय की IVF एकदा केलं की ते फेल गेलं की परत उपाय संपले सगळे, असं प्रेग्नन्सीच राहणार नाही, असं नाहीये ते. IVF मध्ये डेफिनेटली आता तुम्ही जर एक IVF फेल केलं आणि परत IVF केलं, दुसरं फेल गेलं, तिसरं फेल गेलं, चौथं फेल परत केलं, तर प्रॉब्लेम्स काहीतरी सिरियस आहेत. आणि त्याचा पर्सेंटेज ऑफ सक्सेस रेट हा प्रेडिक्शन जे असतात ते कमी कमी होत जातात. की हे वारंवार का होतंय, तर काहीतरी सिरियस प्रॉब्लेम्स आहेत, कारण शोधून काढणं कारण आहे. कधी कधी कारण माहित पण असतं, सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस आहे म्हणून फेल होत आहे. पण आता ते फॉर्म्युलेट केलंय, सगळं केलंय आम्ही, किंवा स्ट्रेस खूप जास्त आहे, आम्ही सगळे उपाय करतोय पण प्रेग्नन्सी नाही राहत. पण आता याला परत IVF करायचंच नाही असं आहे का? आर्थिक त्याला एक कारण असू शकतं किंवा पैसे संपले, आता याच्या पुढे आम्ही नाही खर्च करू शकत, हा एक त्याच्यावरती होऊ शकतो. पण आर्थिक जर तुम्ही स्टेबल असाल आणि मानसिक दृष्ट्या तुमची तयारी असेल तर तुम्ही कितीही IVF सायकल करू शकता, असं काही नाहीये. एक IVF केलं परत IVF करताच येत नाही किंवा दुसरंही फेल जाईल असं नाही, दुसरं फेलच जाईल असं नाही. चान्स त्याचा कमी होतो 5-10%. ती एक सकारात्मकता ठेवली की पॉझिटिव्हिटी, की नाही पुढचं होईलच, याच्यामध्ये यश येईल, पॉझिटिव्हिटी ठेवली तर शक्यता जास्त असते. आणि दुसरं जे महत्वाचं आहे की आम्ही काय करतो, एक IVF फेल गेल्यावरती आम्ही ना असे काही उपाय सांगतो पेशंटला करायला, की तुमचं ही सकारात्मकता वाढवण्यासाठी, पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस होण्यासाठी, स्ट्रेस लेवल कमी होण्यासाठी एक 10 उपाय सांगतो. ते 10 उपाय जर त्यांनी केले तर आमचा असा अनुभव आहे की युजली IVF सक्सेसफुल होतात. कारण तुमचा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आणि तुमचा न्यूरोलॉजिकल म्हणण्यापेक्षा इमोशनल मेंटल सिस्टीमचा खूप क्लोज कनेक्शन आहे. आम्ही त्याला न्यूरो इंडोक्राईन कंट्रोल म्हणतो. बरोबर. इंडोक्राईन इज हॉर्मोनल, न्यूरोनल इज ब्रेन वाईज. त्याच्यामध्ये असं आहे की ब्रेनच्या खाली एक पिच्युटरी नावाची ग्रंथी असते, ती ब्रेन कडून सिग्नल घेते आणि हे पिच्युटरी ग्रंथी ही इंडोक्राईन ग्लँडचं कंट्रोल सेंटर आहे. हे कंट्रोल सेंटर सगळ्या इंडोक्राईन ग्लँड इन्क्लुडिंग तुमची बीजांड त्यालाही कंट्रोल करते. सो जर वरती जर गोंधळ असेल तर खाली सगळं विस्कळीत होणारच. निसर्ग सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा प्रिन्सिपल कसा लागू करतो, तर जगण्याच्या स्पर्धेचा ताण इतका असतो की हे हॉर्मोनचा बॅलन्स बिघडवून मदर नेचर म्हणते एक की हे माझं लेकरू ताणात, याला प्रेग्नन्सीचा ऍडिशनल ताण नको. म्हणजे एक प्रकारचं प्रोटेक्शन चालू असतं त्या जीवाचं. आणि दुसरं, तेच जीव पुढे जाऊ देत, त्यांचाच अनुवंश पुढे जाऊ देत. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट मध्ये माणसं किंवा कुठला जीव सर्व्हाइव्ह नाही होता, जीवाला एक दिवस मरायचंच आहे. सर्व्हाइव्ह काय होतं, त्याची जीन्स सर्व्हाइव्ह होतात. सो सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणजे सर्व्हायव्हल ऑफ फिटर जीन्स, नॉट ह्युमन्स ऑर ऑर्गॅनिझम. सो ते कसं होणार आहे, जीन्स कसे सर्व्हाइव्ह होणार आहेत, पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्समिट झाले तर सर्व्हाइव्ह होणार आहेत ना. बरोबर आहे. सो सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हा प्रिन्सिपल अशाच प्रकारे लागू केला जातो की प्रेग्नन्सी राहते त्यांना, त्यांचे गर्भ वाढतात, ते चांगले हेल्दी बेबी जन्माला येतात आणि त्यांचे जीन पुढे प्रोपागेट होतात. हेच सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट आहे. बरोबर. सो ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला निसर्गाला सिग्नल द्यायला लागतात की आम्ही जगायला फिट आहोत आता, आणि ती सिस्टीम तुमच्यात इन्स्टॉल्ड आहे स्ट्रेस हे करणारी, तर तिला काही खोटं उल्लू बनवता येत नाही. एक IVF सायकल जर फेल गेलं तर आम्ही काय सांगतो की हे नियम मध्ये काय करायचं राहिले ते नीट पहा, किंवा हे नियम परत इन्फोसिस करतो, काउन्सिलिंग सेशन्स घेतो आणि त्यांचा स्ट्रेस कसा कमी होईल ते पाहतो. आणि असे कित्येक कपल्स आमच्याकडे येतात की प्रॉब्लेम होतो, IVFचे उपचार सुरू झाले ना की मेंटली, फिजिकली, इकॉनॉमिकली तुम्ही एवढं इन्व्हेस्ट करत जाता की अपेक्षा खूप वाढतात, त्याचाच ताण येतो. आम्ही पहिला उपाय तिथे करतो की
स्ट्रेस कमी होण्यासाठी पहिले सगळे उपाय करा आणि बरोबर मग IVF करा. खरी गोष्ट आहे की त्याचा ताण आणि मग घेतला तर मग त्याचा उपयोग एक्झॅक्टली ते फेल होणार आहे. मग हम्म. कित्येक ठिकाणी फेल झालेले IVF झालेले लोक आमच्याकडे येऊन व्यवस्थित कन्सीव्ह होऊन गेले. हम्म. आमच्याकडे जे लोक आधी सुरुवातीला एखादं सायकल फेल झालेलं असेल तर आम्ही त्याच्यावरती काम करून, म्हणजे त्यांच्या सायकोलॉजीवरती, स्ट्रेस कमी करण्यावरती काम करून आम्ही IVF सायकल, पुढच्या IVF सायकल कन्सिव्ह झालेले अनेक लोक आहेत. सो युजली असा विचार करायचा म्हणजे असा नियम नाहीये की संपलं बाबा सगळं, आता याच्या पुढे काही करणार नाही, होणार. खरं म्हणजे ते तुमच्या पॉझिटिव्हिटीवर सगळं अवलंबून आहे की तुम्ही या प्रयत्नात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. खरी गोष्ट आहे, संतती एक सिद्धीच आहे. बरोबर आहे. यानंतरचा माझा प्रश्न असा आहे की IVF तंत्रज्ञानाने त्या आईला बाळ झालं, आता तिला पुन्हा एकदा चान्स घ्यायचा आहे, तर पुन्हा तिला IVFच करायला लागतं का नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकते, कसं काय? बरं, आता युजली आम्ही असं पाहिलंय की पहिलं बाळ त्या कपलच्या आयुष्यात इतका आनंद आणतं हो की जो स्ट्रेस फॅक्टर असतो तो जो ठप्पा लागलेला असतो तो गेला. लोक जे विचारत असतात सारखे आपुलकी पोटी विचारत असतात, प्रेमापोटी विचारत असतात, पण तो दरवेळेला स्ट्रेस निर्माण करत असतं की प्रेग्नन्सीचं काय, तुमच्या नंतर लग्न झालेल्या लोकांना किंवा त्या कपलवरही तो ताण येतो. हो, येतो. घरातलं खास करून जर झालं तर मग तर खूपच येतो. हो, बरोबर आहे. नंतर छोट्या भावाला प्रेग्नन्सी राहिली आणि मोठ्या भावाला अजून तसंच आहे, मग तर खूप कितीतरी आहेत गोष्टी त्याच्यात. सो बेसिकली एकदा का प्रेग्नन्सी राहिली, ते भले IVF असो, दुसऱ्या कुठल्या तंत्रज्ञानाने असो, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचा ताण बऱ्यापैकी कमी होतो. आणि साधारणतः असं आम्ही पाहिलंय की 5 एक स्त्री किंवा 2 स्त्रिया डायरेक्ट प्रेग्नन्सी घेऊनच येतात दुसऱ्या वेळेस घेऊन येतात. सो बहुतेक वेळेला स्ट्रेस इंड्युस्ड अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी मध्ये स्ट्रेस हा फॅक्टर असतो आणि तो करेक्ट झालेला असतो. सो पहिलं बाळ दुसऱ्या बाळाला घेऊन येतं. एवढंच नाही, मी तुम्हाला एवढंही सांगतो की सगळ्या प्रेग्नन्सीच्या अपेक्षा गिव्हअप केल्या, कारण आता इकॉनॉमिकली, मेंटली, फिजिकली एक्झॉस्ट झाले लोक उपचार घेऊन IVF फेल गेले, म्हणून मग आता प्रेग्नन्सी नकोच आहे असं सांगून बाळ अडॉप्ट जरी केलं ना तरी नॅचरली आपोआप कन्सीव्ह होतात. हेही आम्ही पाहिलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण तेच आहे की तो ताण, स्ट्रेस, परीक्षेला बसायचं नाही ना, परीक्षेला बसायचंच नाहीये, मग ताणच नाही ना. इथे दर महिन्याला परीक्षा चालू आहे आणि ती त्याच्यावर त्या स्त्रीचं स्त्रीत्व ठरणार आहे. एवढ्या सिव्हिअर लेवलची ती परीक्षा द्यायला लागते. दुर्दैवाने आपल्याकडे फक्त स्त्रीलाच परीक्षा द्यायला लागतात, आधी सीता सुद्धा सुटलेली नाही त्यातून, हा तसा प्रकार आहे. बरोबर. सो ह्या सगळ्या प्रकारात गडबड अशी होते की बहुतेक वेळेला नॅचरली कन्सीव्ह होऊनच येतात, पण काही लोकांमध्ये रिकरंट कॉजेस असतात, रिकरेबल कॉजेस असतात. म्हणजे आता काही लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा एक प्रॉब्लेम आहे, ज्याच्यात PCOD होतं यंग एज मध्ये, डायबिटीस नंतर डेव्हलप होतो. सो PCOD तो मेटाबॉलिक सिंड्रोम तसाच असतो. पहिल्या प्रेग्नन्सीत बीज तयार होत नाही, IVF करायला लागतं सगळे उपाय थांबल्यावर, तर तो तसाच राहतो, रादर तो आणखी ऍग्रिवेट होतो, मग त्यालाही IVF लागू शकतं. लागेलच असं नाही, पण लागू शकतं. किंवा सिव्हिअर इंडोमेट्रिओसिस नावाचा एक आजार असतो, ज्याच्यामध्ये पहिल्या प्रेग्नन्सीत लागलं आणि तो इंडोमेट्रिओसिस प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे, तसाच तो पुढे कंटिन्यू झाला, परत पण लागू शकतो. सो आजाराचं स्वरूप काय आहे त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. किंवा मेल फॅक्टर आहे. आधीच्या याच्यामध्ये सिमेंट काउंट इतका कमी होता की IVF ला जायला लागलं, मग आता परत सिमेंट काउंट तर वाढणार तर नाहीये, युजली जेनेटिकली प्रोग्राम्ड कमी होत असतो तो. सो किंवा स्त्रीचं बीज खूप कमी झालेले आहेत म्हणून पहिल्या याच्यात IVF करायला लागलो, तर बीज वाढणार तर नाहीये ना, मग दरम्यान वय वाढलेलं असतं. एक्झॅक्टली, ते कमी होत जातात. सो काय कारणाने झाले, अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी जे मेजर कॉज असतं, आम्हाला सगळे उपाय थकले म्हणून IVF करायला. 3 टप्प्यात उपचार होतात, असिस्टेड नॅचरल कन्सेप्शन, IUI आणि मग IVF. सो पहिले 2 उपाय थकले, शेवटी IVF चा पर्याय राहतो. पण तसं शोधलं त्यांच्यात तर नक्की काही असं स्पेसिफिक कारण सापडत नाही. स्ट्रेस सोडला तर त्यांच्यात प्रेग्नन्सीचा चान्स नॅचरली होण्याचा जास्त चांगला असतो. पण ज्यांच्यामध्ये डिसीज कंटिन्यू होणार आहे, रादर ऍग्रिवेट होणार आहे, त्यांच्यामध्ये मात्र IVF ला जायला चान्सेस आहेत. आणि याच्यानंतर अजून एक प्रश्न आहे की आता ह्या IVF तंत्रज्ञानाने जी बाळ जन्माला येतात
त्यांची प्रजनन क्षमता कशी असते तर त्यांनाही पुढे आपल्याला जे भोगायला लागलं ते त्यांना भोगायला लागू नये. तर बर, याच्यावरती पण असे रिसर्च झालेले आहेत की मुळात बाळामध्ये काहीही असं चेंजेस नसतात. नॅचरली कन्सिव्ह बेबी आणि IVF 1 कोटी बाळ डिलिव्हर झाली. बरोबर आहे. म्हणजे ह्या याच्यामध्ये 5 लाख बाळ दरवर्षी IVF ने कन्सिव्ह होतात. आणि आता इनफ डाटा आहे. ती नॉर्मल बेबी सारखीच ती पण असतात. बाळाची ग्रोथ जी आहे ना, म्हणजे आम्ही म्हणतो टुटीपोटंट सेल, एक सेल अख्खा एम्ब्रिओ तयार करू शकते, अख्खा माणूस तयार करू शकते. त्या एका सेलला टुटीपोटंट सेल पण, त्याचा एक क्लम्प तयार होतो 16 सेल्सचा, आणि त्याच्यापासून पुढे मग डिफरन्सिएशन चालू होतं. आलं लक्षात? बरोबर. सो आम्ही जे गर्भ तयार करतो IVF प्रोसेस, ते 120 तासांपर्यंतच आम्ही बाहेर कल्चर, आणि त्यातही कल्चर जे मीडिया म्हणजे माध्यम जे असतं किंवा जे वातावरण निर्मिती असते ती नैसर्गिक असते, तशीच केली जाते. गर्भ तयार करायची जी प्रोसेस आहे, एका स्त्रीबीजामध्ये एक पुरुष बीज इंजेक्ट करणं, ICSI किंवा IVF, त्याच्यामुळेही बाळामध्ये काही दोष होण्याची शक्यता नसते. सो आईच्या शरीरात गेल्यानंतर जेनेटिकली काही प्रॉब्लेम असतील तर निसर्ग वाढूच देत नाही. बरोबर. आणि जर आईच्या शरीरात एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम होणार असतील तर मी तर म्हणेल की IVF बेबीज मध्ये आम्ही आधी सगळं स्क्रीनिंग केलेलं असतं. उलट आईचं, तिचे शुगर्स नॉर्मल आहे, तिचं थायरॉइड नॉर्मल आहे, सगळं आम्ही करेक्ट केलेलं असतं. ती एक्झरसाइज करते, तिचं वजन कंट्रोलमध्ये आलेलं आहे, हे आम्ही ऑलरेडी पाहिलेलं असतं. बरोबर आहे. सो वातावरण किंवा मेल फिमेल फॅक्टर मध्ये काही प्रॉब्लेम असतील, त्याचं DNA फ्रॅगमेंटेशन जास्त असेल तर त्याला फ्री रॅडिकल जास्त असल्यामुळे तर आम्ही त्याला करेक्ट केलेलं असतं. सो बेसिकली बाळांमध्ये मुळात दोष येण्याची शक्यता नसते, IVF मुळे नसते. पण आता मग पुढे काय, त्याच्या बाळांचं पुढे काय, म्हणजे फर्टिलिटीचा इश्यू आहे ना परत. आता यातले काही डिसीजेस ना इनहेरिटेटरी म्हणण्यापेक्षा जेनेटिक प्रिडिस्पोजिशन असतात. जसं आता मेटाबॉलिक सिंड्रोम, आईला मेटाबॉलिक सिंड्रोम होता आणि आईला PCOD होतं, प्रिडिस्पोजिशन असणार आहे बाळामध्ये. अच्छा. पण डायरेक्ट IVFच नाही करायला लागणार. युजली काय असतं, कुठल्याही डिसीजचं एक्सप्रेशन जे असतं ते जेनेटिक्स आणि एन्व्हायरमेंट ह्याच्या दोघांचं मिलाफ होऊन काय वातावरण निर्मिती होणार त्याच्यानुसार. आलं लक्षात? सो बेसिकली आपण ग्रॉसली स्पीकिंग, तुम्ही म्हणाल हिचं IVF झालंय म्हणून तिच्या बाळाचंही IVF होणार आहे का? नाही. पण काही डिसीजेस असे असतात की जे जेनेटिकली प्रोन करतात, आणि त्यात जर एन्व्हायरमेंट आणखी खराब झालेलं असेल की स्ट्रेस फॅक्टर आणखी वाढला तर मग मेटाबॉलिक सिंड्रोम वर्सन होणार आहे. बरोबर. तर त्यांच्यात लागू शकतं. पण असं होईल की नॅचरली पण कन्सिव्ह होतील, असं होईल की थोडीशी मदत घेतली, असिस्टेड नॅचरल सायकल्स किंवा आईवानी कन्सिव्ह, IVFच लागेल असं नाही. निश्चित असं काही युजली काय होतं ना, स्त्रियांना इतकं भोगायला लागतं ह्या सगळ्या प्रकारात. म्हणजे त्या प्रयत्नांमध्ये वेळ देणं किंवा ते इंजेक्शन्स टोचून घेणं किंवा लोकांचे शब्द टोचणं, शब्द एवढे टोचतात, इंजेक्शन टोचतात, नंतर खूप वेळा दवाखान्यात यायला लागतं, खूप वेळा निराशा, निगेटिव्ह रिझल्टची पत्करायला लागते. सो त्यांना ना आतून एक अशी भीती बसलेली असते की बापरे, हे एवढं सगळं परत माझ्या बाळांनाही सहन करायला लागेल का? असं काही होत नाही. सो आणि आजकाल आता तंत्रज्ञान खूप डेव्हलप होत चाललेलं आहे, आणि त्या बाळापर्यंत आणि 25 वर्षांनी काय होणार आहे याचा विचार करण्यापेक्षा आता सध्या जे आपलं बाळ आहे ते हेल्दी, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं. आणि जे म्हटलं IQचा तुम्ही जो प्रश्न विचारला होता, त्याचा जर IQ चांगला राहिला, बाळाचा जर IQ चांगला राहिला तर हे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आणखी कमी होईल. तर तुम्ही आत्ता काय काळजी घ्यायची ना ती पहिल्या 2 वर्षात, प्रेग्नन्सीच्या काळामध्ये आणि लॅक्टेशनच्या काळामध्ये घ्या. जे मगाशी तुम्हाला जे हाय IQ बेबीसाठी जे सांगितले ते उपाय करा, मग ते होण्याची शक्यता कमी राहील. आणि ज्या गोष्टी जेनेटिक्स वगैरे आपल्या हातात नाहीच आहे त्याचा विचार करून काय होणार नाही ना, आता विचार करून काय, नॉन करेक्टेबल गोष्टींचा विचार करून आता प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस वाढवून घेण्यात काही अर्थ आहे का? नाही. सो आय डोंट थिंक हा प्रश्न फार त्या कपलला फार त्याने रिलेव्हंटली घेतला पाहिजे, त्यांनी खूप स्ट्रेस घेतला पाहिजे त्या गोष्टी. बरोबर आहे. आणि आता मगाशी आपण म्हणालात की
स्त्रीलाच सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात, कारण का स्त्रीकडे बोट दाखवलं जातं. तर स्त्रियांमधल्या वंध्यत्वासाठीच फक्त हे IVF आहे का, की त्या स्त्रिया खूप मोठी मीथ येतात का यासाठी? मीथ म्हणजे भयंकर मोठी मीथ. आणि IVF झाल्यानंतर बऱ्याच वेळेला ते मग बघा तुमच्या लेकीला नॅचरली झालं नाही, मग हे एवढे सगळे खर्च करायला लागले आणि ते काय काय तंत्रज्ञान वापरून करायला लागले वगैरे. म्हणजे दोष सगळा आईवर येतो असं होतं, म्हणजे त्या स्त्रीवर येतो. ऍक्च्युली असं जर स्टॅटिस्टिक्स तुम्ही पाहिले ना तर 40% केसेसमध्ये फिमेल रिस्पॉन्सिबल असतात प्रेग्नन्सी न राहण्यासाठी. बर. अजून 40% केसेसमध्ये मेल असतात आणि 20% केसेसमध्ये दोघंही असतात. बर. म्हणजे असं म्हणू शकाल की तुम्ही जवळपास 50-50% केसेसमध्ये मेल फिमेल रिस्पॉन्सिबल आहेत. जसं त्यांचं जेनेटिक्स येणारी 50-50% तसंच आहे. पण ऍक्च्युली काय होतं माहितीये का, समजा आता मेलचं सिमेनमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असतील, ह्याच्यावर डिस्कशनच नाही होत. हा टबू इतका मोठा आहे की मुलं त्यांच्या आई वडिलांनाही सांगत नाहीत. इव्हन बायको म्हणते नवऱ्याला की तुम्ही हे कोणालाही बोलू नका, आणि तोही मेंटली इतका खचलेला असतो, त्याला तर असं वाटत असतं की माझ्या पौरुषत्वच संपलं वगैरे वगैरे. ऍक्च्युली सिमेन अनालिसिसचा आणि फिजिकल रिलेशन ठेवण्याची क्षमता, इच्छा आणि क्षमता ह्याचा काही संबंध नसतो. दोन वेगळ्या गोष्टी आहेत पूर्णपणे. फर्टिलिटी आणि पोटन्सी अशा दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यासाठी ब्रेन मधून रिलीज होणारं हॉर्मोन वेगळं, ते हॉर्मोन ज्या सेल्स वरती खाली काम करतं ते त्या सेल्स वेगळ्या, आणि त्याच्यातून होणारे एंड रिझल्ट वेगळे. म्हणजे सिमेन अनालिसिस फर्टिलिटी डिसाईड करतं, टेस्टेस्टेरॉन लेवल तुमचं संबंध ठेवण्याची क्षमता, इच्छा आणि क्षमता डिसाईड करतं. दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. पण लोक त्यात गल्लत करतात की सिमेन खराब आहे मग माझी क्षमता पण कमी आहे, आणि मग डिप्रेशन मध्ये जातात किंवा आणि त्याच्यात सगळी खराबीच तयार होत असेल. आणि मग आता मेंटली खचतो माणूस. त्या स्त्रीला तर त्याचाही आणखी त्रास होत असतो की बापरे माझा पहाडासारखा नवरा खचला ह्या गोष्टी. आणि मग ती म्हणते की हे कोणालाच सांगू नका, कारण जर तुम्ही सांगितलं, किंवा तो बाबाही विचार करतो जर मी जर सांगितलं हे तर याच्यावर चर्चा होईल, ती किती डिस्ट्रेसफुल असेल, आणि माझ्याकडे कुठल्या नजरेने पाहतील लोक, ह्याच्यावर चर्चाच होत नाही. स्त्रीच्या आजारांबद्दल मात्र चर्चा होते. हिच्या गर्भवाहिक नळ्या बंद आहेत, हिचं बीजच तयार होत नाही, हिच्या बीजांडामध्ये सिस्ट आहेत, असल्या फालतू चर्चा भरपूर होतात. आणि त्याच्यावरती ते गावठी नुसके वगैरे सांगण्याचे प्रकार चालू असतात. आणि पारंपरिक दृष्ट्या आपल्याकडे काय आहे की बाळ जन्माला घालायची जबाबदारी त्या आईवरच असते. बरोबर आहे. तर पुरुषाचं काम काय, बाहेरचं ते बघायचं, हिने चूल आणि मूल बघायचंय ना, मुलाची जबाबदारी हिच्यावरच, जन्माला घालणं पण सांभाळणं पण. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये जेव्हा वंध्यत्व येतं तेव्हा त्या एकट्या स्त्रीला जबाबदार धरणं याच्यासाठी हा म्हणजे क्रुएल्टी आहे. याच्यामध्ये दोघंही तितकेच जबाबदार असतात. आम्ही स्टॅटिस्टिक्स पाहिले तर दोघंही तितकेच जबाबदार असतात. आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कोण जबाबदार आहे हे शोधण्यापेक्षा काय कारण आहे हे शोधा ना. बरोबर आहे. तुम्ही जर कोण जबाबदार आहे हे शोधायला लागला आणि फॉल्ट फाइंडिंग करून ब्लेम करायला लागला तर त्या स्त्रीची मानसिकता तुम्ही अशी खराब कराल, किंवा त्या पुरुषाची मानसिकता अशी खराब कराल की प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता आणखी कमी होईल. स्ट्रेस वाढत जाईल. तुम्ही म्हणजे काय करताय, फॉल्ट फाइंडिंग करून तुम्ही प्रेग्नन्सी राहण्याच्या या प्रवासामध्ये तुम्ही हेल्प काही करत नाही, अडथळे उभे करतायत. सो इट इज मॅडनेस. कोण जबाबदार आहे असं कोणी मला जर विचारलं ओपीडी मध्ये तर मी अक्षरशः त्यांच्यावरती त्यांना फायर करतो की हे काय वेडेपण आहे, कोण जबाबदार याला काय अर्थ आहे. तुम्हाला आउटकम काय पाहिजे, बाळ पाहिजे. ह्या आउटकम मध्ये तुम्ही हा प्रश्न विचारलात कोण जबाबदार आहे, तर तुम्ही याच्यात अडथळे उभे करताय, तुम्ही याच्यात प्रॉब्लेम्स क्रिएट करताय. मग तुम्ही काय करायला पाहिजे, काय प्रॉब्लेम रिस्पॉन्सिबल आहे त्याला मी काय करायला पाहिजे, आमच्या बाजूने काय करायला पाहिजे डॉक्टर तुम्ही सांगा, ऍक्सेप्टेड. पण जर तुम्ही म्हणायला लागलात की कोण जबाबदार आहे सांगा, तर यू आर डुईंग मोर हार्म दॅन गुड. सो हा प्रश्न चुकीचा आहे, हा विचारलाच नाही गेला पाहिजे. आणि याच्यामध्ये सायन्स क्लिअर आहे की जितकी स्त्री जबाबदार आहे तितकाच पुरुष आहे. त्याच्यामुळे असं अजिबात स्त्रीला दोष देण्यात काही अर्थ नाही, किंवा इव्हन पुरुषालाही दोष देण्यात. त्याला दोष द्याल तर तो बिचारा डिप्रेशन मध्ये जाईल, आणि तो ज्याचे बाकीचे बाहेरची कामं चालू आहेत किंवा त्याचं जे
फिजिकल रिलेशन ठेवण्याच्या क्षमता ही इथनं चाललेलं असतं सगळं, त्याच्यावर परिणाम होईल, त्याचा आणखी दुष्परिणाम त्यांच्या रिलेशनशिपवर होईल. सो डोंट डू, इफ यू कॅन डू गुड टू द ट्रीटमेंट प्रोसेस, ऍटलीस्ट डोंट डू हार्म. कशाला करायचे? सो असं काही नाहीये की IVF फक्त स्त्रीसाठीच करायला लागतं, दोघांसाठी करायला लागू शकतं, आणि कोणासाठी करायला लागू शकतं याच्यापेक्षा कशासाठी करायला लागतं हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आजच्या या आपल्या चर्चेच्या आपण सांगतेकडे येतोय, तेव्हा मला एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की ह्या IVF तंत्रज्ञानासाठी वयोमर्यादा काय आहे त्या जोडप्याची? आधी काही वयोमर्यादा नव्हती, आता कायदा आलाय, ART ऍक्ट. काय झालं ना, याच्यामध्ये स्त्रियांचं खूप एक्सप्लॉयटेशन होत होतं IVF उपचारांमध्ये, आणि त्याच्यावर कुठेतरी निर्बंध घालण्यासाठी सरकारला शेवटी पावलं उचलायला लागले आणि ART ऍक्ट आला. डोनर्सचं खास करून किंवा सरोगेट मदर्सचं खास करून खूप एक्सप्लॉयटेशन होत होतं, किंवा IVF मध्ये सेंटर्समध्ये बरेचसे म्हणजे आपण त्याला गैरव्यवहार म्हणू शकतो असे होते. त्याच्यावर त्याला थोडंसं रेग्युलेट करण्याची गरज पण होती, म्हणून सरकारने त्याच्यावरती ART ऍक्ट आणलाय. आणि त्याच्यानुसार नियम असा आहे की 21 वर्षाच्या आधी आणि 50 वर्षानंतर स्त्रीला IVF नाही करता येत नाही, आणि पुरुषाला 21 वर्षाच्या आधी आणि 55 वर्षांच्या पुढे IVF नाही करता येत. ही वयोमर्यादा घातलेली आहे. अशा अनेक आहेत. सरोगसीच्या बाबतीत तर खूप कडक नियम केलेले आहेत, डोनरच्या बाबतीत खूप कडक नियम केलेले आहेत. युजली असं आम्ही पाहिलंय की जसं जसं 35 नंतर 40कडे जसं झुकाव द्यायला लागतो तसं आमच्याकडे कमी वेळ शिल्लक राहतो उपचार करण्यासाठी. बीज संपत आलेली असतात, त्यांची क्वालिटी घसरत चाललेली असते, आणि पेशंट मधलंही डेस्पिरेशन वाढत चाललेलं असतं. त्यांनाही माहित असते ही गोष्ट ना की आता मिनोपॉज कडे जायला लागलो आपण, आता काहीतरी लवकर प्रेग्नन्सीचा चान्स नाही राहणार आहे, तर आता दिस इज द टाइम, बेस्ट अवेलेबल उपचार आहेत ते घ्यावेत, आणि सगळ्यात चांगले रिझल्ट ज्याला आहे, सक्सेस रेट आहे, ते उपचार करून घ्यावेत आणि प्रेग्नन्सी पदरात पाडून घ्यावी, विच इज अ फेअर एक्सपेक्टेशन. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे असं मला वाटत नाहीये. आणि सायन्स पण सांगतं की जसं वय वाढत जाईल तसं तुमचा थ्रेशोल्ड फॉर युझिंग टेक्नॉलॉजी शुड गो डाऊन, की IUI कडे किंवा IVF कडे लवकर तुम्हाला उपचारांकडे जायला लागेल. अदरवाईज काय होईल, नाही तर दॅट लेडी विल एंटर इन टू मिनोपॉज, किंवा जे एग्स शिल्लक राहिलेले असतील ते तुम्हाला चांगले रिझल्ट देणार नाही, किंवा त्या पुरुषाचे सिमेन जे आहे, जे जेनेटिकली प्रोग्राम त्याचं लो 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 होत चाललेलं आहे, ते 0 होऊन जाईल एक दिवस, आणि तुम्ही खेळत बसाल आधीच्या उपचारांनी. सो जसं वय वाढतं तसं IVF ची पॉसिबिलिटी वाढत जाते. दॅट इज फॅक्ट अँड दॅट इज सायंटिफिकली करेक्ट ऑल्सो. पण मला आता असं विचारायचं की थोडं अगोदरच्या वयात जर का त्या कधी कधी करायला जोडप्याने निर्णय घेतला की थोडं आपण अगोदर हे तंत्रज्ञान वापरूया बाळासाठी, तर चांगलं आहे का त्यामध्ये? युजली असं आम्ही करतो, तुम्हाला सांगतो की एक साधारणतः 6 सायकल असिस्टेड नॅचरल, आधी ना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्यवस्थित शिकून घ्यायचं, स्ट्रेस कमी करून घ्यायचा. आमचा हा पहिला म्हणजे बेसलाईन येते, त्याच्याशिवाय आम्ही पुढे जातच नाही. कारण मी सांगितलं, उपचार सुरू झाले की त्याचा स्थान वाढतो, त्यानेच प्रेग्नन्सी राहत नाही, तो IVF ट्रॅपमध्ये किंवा इन्फर्टिलिटी ट्रॅपमध्ये ती लोक अडकतात. म्हणून आधी पहिलं त्यांचं मेंटल स्ट्रेस कमी करून टाकायचा. मग साधारण 6 सायकल असिस्टेड नॅचरलच्या आम्ही देतो. युजली 50% लोक इथे कन्सीव्ह होतात. अरे वा. साधारण एका सायकलचा सक्सेस रेट इंडिव्हिज्युअली तुम्ही विचार केला तर 20% आहे. पण बिकॉज दे आर नॉट व्हिजिटिंग टू द हॉस्पिटल, दे आर जस्ट टेकिंग मेडिसिन, डुईंग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन अँड हॅव्हिंग रेग्युलर फिजिकल रिलेशन ऍट होम, आणि फक्त एक टेस्ट आम्हाला कळवायची असते, त्याच्यामध्ये पण 20% सक्सेस रेट एका महिन्याचा असतो, विच इज ऍक्सेप्टेबल टू देम बिकॉज दे आर नॉट इन्व्हेस्टिंग मच इन टू इट. आणि मग 6 महिन्यात 50% लोक इथे कन्सीव्ह होतात. नाही राहिली प्रेग्नन्सी तर मग आम्ही IUI साठी बोलवतो त्यांना. ते 2 ते 4 सायकल मध्ये आणखी 30% लोक कन्सीव्ह होतात, आणि त्यातही नाही राहिली तर मग IVF करायला लागतं. मग एज इथे नाही पाहिलं जात. अच्छा. की 2 उपाय पहिले फेल झाले ना, आता एकच शिल्लक राहिला. कारण IUIच्या 3-4 सायकल नंतर त्याचा सक्सेस रेट ऍक्सेप्टेबल लेवलवर नाहीये,
किंवा असिस्टेड नॅचरलच्या 6 सायकल नंतर त्याचा सक्सेस रेट ऍक्सेप्टेबल लेवलवर नाहीये, मग तुम्हाला पुढच्या टप्प्याला जायलाच लागणार आहे. बरोबर. तिथे एज आणि ते लवकरात लवकर. किंवा असंही होतं की गर्भवाहक नळ्या बंद आहेत, बर, कुठल्याही एजला असू देत. आता 21च्या पुढे कुठल्या एजला असेल तर IVFच करायला लागणार आहे. त्या कधी कधी आम्ही कॅन्युलेट करून उघडायचा प्रयत्न करतो, पण त्याला काही फार सक्सेस रेट नाहीये. किंवा सिमेन अनालिसिस एकदम आम्हाला 2 मिलियन 4 मिलियन असा काउंट आला, किंवा खूपच खराब सिमेन आहे, म्हणजे त्याच्यात मोटिलिटी अगदीच नाहीये, किंवा त्याच्यामध्ये त्या स्पर्मला मॅरेथॉन रन पळून जायचंय, त्याला हालचालच होत नसेल तर तो कसं काय त्याने नॅचरली कन्सीव्ह होणार आहे, मग IVF करायला लागतं. किंवा मॉर्फॉलॉजी खूप खराब आहे, IVF करायला लागतं. सो तिथे एजचा संबंध येत नाही. तिथे आपल्याला कॉज ठरवतं, किंवा सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस हे IVF करायला लागतं, कॉज ठरवतं की IVF करायला लागणार की नाही लागणार. आणि काहीच कारण नसेल, एज वाढत चाललेलं असेल, अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असेल, किंवा उशिरा लग्न झालेलं असेल, तर मग थोडा थ्रेशोल्ड कमी राहतो. इन्फर्टिलिटीच्या डायग्नोसिसचाच आम्ही 35च्या पुढे, एरवी 1 वर्ष आम्ही थांबतो इन्फर्टिलिटी लेबल करायच्या आधी. 35च्या पुढे आम्ही 6 महिन्यातच इन्फर्टिलिटी लेबल करून इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो. थ्रेशोल्ड कमी होणारच आहे. पण एज असं स्पेसिफिक कुठलं एज क्रायटेरिया आहे का, तर नाही. कारण ठरवेल IVF लागणार की. पण जे नियम आहे तो तर फॉलो केला, सरकारी नियम तर फॉलो केलाच गेला पाहिजे. त्याच्यामध्ये काही ART ऍक्ट हा खरं ऍक्च्युअली पेशंटसाठी आहे, पेशंटच्या सेफ्टीसाठी, पेशंटच्या कल्याणासाठी आहे, आणि त्याचं नियमन झालंच पाहिजे. बरोबर. खूप छान डॉक्टर. आज विविध IVF संदर्भातल्या प्रश्नांची आपण खूप मनमोकळी उत्तरं दिली. आजचा हा जागतिक IVF दिवस आहे आणि त्याचं औचित्य साधून आपण ही चर्चा घडवून आणली. या चर्चेतून अनेक जे असे अपत्यहीन जोडपी आहेत त्यांना या IVF तंत्रज्ञानाबद्दल खूप सखोल माहिती मिळाली असेल. मनात ज्या शंका असतील, गैरसमजुती असतील, त्यांचं निवारण नक्कीच झालं असेल. किंवा जे IVF उपचार घेत आहेत त्यांना पण आपल्या ह्या आजच्या चर्चेतून मार्गदर्शन नक्कीच मिळालं असेल. तेव्हा त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देते. पुन्हा आपण असंच भेटूया नवीन काही प्रश्न घेऊन आणि नवीन चर्चा तिच्या आरोग्याची या नवीन सेगमेंटमध्ये. तेव्हा आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. आत्ताच आपण डॉक्टर गावडे सरांबरोबर चर्चा केली. तुम्हाला जर गावडे सरांचा सल्ला हवा असेल तर त्यांच्या क्लिनिकला तुम्ही नक्की भेट द्या. सर तुम्हाला नक्कीच सल्ला देतील. तर त्यांच्या क्लिनिकचे डिटेल्स खाली दिलेले आहेत, ते जरूर पाहावेत. तसंच हे IVF तंत्रज्ञान कुणासाठी उपयुक्त आहे किंवा ते कुणी टाळलं पाहिजे या संबंधातला आपला चर्चा तिच्या आरोग्याचीचा जो पहिला एपिसोड आहे तो आपण नक्की बघा, शेअर करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसंच आमच्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या स्त्री आरोग्यविषयक चर्चेसाठी. चर्चा तिच्या आरोग्याची, तिचं आरोग्य तिचा हक्क.